सभी बलिदान करने वाले इन सभी महापुरुष और महामाताओं को नमन करते हुए मैं केसी जी पाडवी साहब को यहाँ पर निमंत्रित करता हूँ। आता राहुलजी गांधी साहेब आपले सगळ्यांचे लाडके नेते होळीचा दांडा जो असतो तो तोडण्यासाठी परत जात आहेत। होळी पडल्यानंतर मानतेची होळी आहे, राहुलजी गांधींच्या नावाने आपण होळी साजरी करतोय। ही मानता मन्नत की होळी असं म्हणतो आपण त्याला, आणि हे होळी त्यांच्याच हाते पहिला जो का टोकाची भूमी आहे, टोक जे आहे ते तोडण्याचा मान त्यांना आहे। आणि याच्या पाठीमागे भूमिका अशी आहे की या देशामध्ये शांतता नांदावी, चांगला कारभार व्हावा आणि आदिवासींच्या परंपरेप्रमाणे काल चंद्र दिसल्यानंतर मुलांची होळी साजरी केली जाते, मानतेची होळी साजरी केली जाते, आदिवासींमध्ये 1 महिना होळी साजरी केली जाते। आणि ही पहिली होळी ती राहुलजी गांधींच्या हस्ते तिचा दांडा तोडला जाईल आणि या देशामध्ये शांतता नांदावी, पूर्ण देशाचं आरोग्य चांगलं राहावं, पूर्ण देशात शांतता राहावी, देशाची प्रगती व्हावी म्हणून ही होळी त्यांनी 3 फेरे मारलेत। आता होळी पडल्यानंतर पहिला दांडा तोडण्यासाठी त्यांना तो मान दिला जाईल। त्यांना कापता आलं तर ठीक, पण ते धाऱ्या त्याच्यावर ठेवतील आणि ठेवून देतील आणि नमस्कार करतील आणि मग स्थानिक कोणतरी हे करेल। दुसरा दांडा मी तोडेन, मलाही तोडता आला नाही तर नशीब आमचं चांगलं नाही असं होईल, मी दुसऱ्याला कोणाला तरी देईन। परंतु ही पारंपरिक होळी आणि एक आदिवासींच्या पद्धतीने राहुलजी देवमोगराला जाणार होते, टायमाचं इलेक्शनचं पिरियड आहे, जाऊ शकले नाही आणि म्हणून आदिवासींची जी होळी आहे ही होळी इथे साजरी केली जाते। मी आपल्या बांधवांना विनंती करेन, आपाही डाया बोठा धारी होदीत मेघजा राहुलजी गांधी साहेब आवे है आणि तो पेल्लू सिगू तोड़नार होइए तुम ठावकास बोहित रोजा आणि कपालीमा को हा आवे है ए तो को है। होळीच्या परंपरेप्रमाणे ज्यांची मानता असते त्यांना होळीच्या दांड्याचा पहिला भाग ज्याला सिगू म्हटला जातो तो प्रसाद म्हणून अर्पण करण्याची परंपरा आपल्या या भागामध्ये आहे। आणि म्हणून माननीय राहुलजी ज्यांच्या मानतीची ही होळी आहे त्या होळीच्या दांड्याचा हा प्रसादाचा भाग घेण्यासाठी ते त्या ठिकाणी जाणार आहेत। तत्पूर्वी आपल्या या मंचावर उपस्थित महाराष्ट्र आणि त्यासोबतच देशभरातून आलेल्या सर्व काँग्रेस कमिटीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो। नंदुरबारच्या सर्व जनतेच्या वतीनं हमारा परंपरा यह कांग्रेस की परंपरा रह चुकी है और स्वर्गीय इंदिरा जी, स्वर्गीय राजीव जी, इनके बलिदान का इतिहास रहा है। अपने इस परंपरा को, इस विरासत को लेकर यहाँ पर राहुल जी उपस्थित हुए हैं। इस नंदुरबार जिले के सभी जनता की ओर से हम लोग उनका सम्मान करने जा रहे हैं। यहाँ पर होली में जिसकी मन्नत होती है उसे मोरों के पीस का यह मुकुट दिया जाता है और उसे मोरख्या कहा जाता है। यह सम्मान राहुल जी आप स्वीकार करें। मैं केसी पाडवी साहब जी से विनती करता हूं, कृपया राहुल जी को मोरख्या के लिए यह सम्मान आप प्रदान करें। मोरख्या होणं ही होळीच्या दृष्टीमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे आणि आज घोषणा देऊ। एको चाले, एको चाले, राहुल जी गांधी आगे बढ़ो। आपण
सगळ्यांनी हात वर करून म्हटलं पाहिजे, एकच चाले. आवाज किती जोरात झाला पाहिजे माझ्यापेक्षा. एकच चाले. राहुल गांधी आप आगे बढ़ो. राहुल गांधी आप आगे बढ़ो. आदिवासींच्या परंपरेप्रमाणे चांदीचे सर्व जे अलंकार आहेत ते अलंकार या ठिकाणी त्यांना भेट केले जात आहेत. मोरख्या होणं ही अत्यंत सन्मानाची गोष्ट असते आणि ही मन्नत 5 वर्षापर्यंत राहुलजी यांच्या माध्यमातून ही होळी जी आहे ही होळी पेटवली जाईल. यानंतर मी माननीय केसी पाडवी साहेब भारताचे पहिले पंतप्रधान आणि जगातील मानलेले पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी आदिवासींसाठी पंचशील तत्वांची घोषणा केली होती, ज्यामध्ये विकास घडवत असताना कोणत्याही बाहेरी हस्तक्षेपाशिवाय आदिवासींना स्वयंप्रेरणेनं त्यांच्या कला गुणांचा वारसा जपण्यासाठी प्रोत्साहित केलं जाणं हे सर्वात मोठी गोष्ट मानली जात होती. यासोबत या 5 तत्वांमध्ये आदिवासींमधूनच त्यांच्या विकासासाठी एक संघटन तयार करणं हे देखील पंचशील तत्वांमध्ये माननीय नेहरूजी यांनी सांगितलेलं होतं. गांधी घराण्याचा इतिहास हा नेहमी नंदुरबारशी जोडला गेलेला आहे आणि आधार कार्ड या देशव्यापी योजनेचा जो शुभारंभ होता तो शुभारंभ याच ठिकाणी सोनियाजी यांच्या माध्यमातून टेंबली या ठिकाणी करण्यात आलेला होता. मी आपणा सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा राहुलजी आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि केसी पाडवी साहेब यांना विनंती करतो आपण कृपया पाच मिनिटासाठी आपल्या होळीची मान्यता आणि त्याचा प्रसाद घेण्यासाठी राहुलजी आणि त्यांच्या समवेत मान्यवर नेतेगण या ठिकाणी होळीच्या पूजनाच्या ठिकाणी जात आहेत. होळीचा दांडा आणि या दांड्याचा जो अग्रभाग आहे सिगू, हा सिगू प्रसाद म्हणून ज्याने होळीची मान्यता केलेली असते त्यांना अर्पण केला जातो आणि तो प्रसाद घेण्यासाठी माननीय राहुलजी या ठिकाणी जात आहेत. कृपया आपणा सर्वांना विनंती आहे त्यांना सहकार्य करायचं आहे. माननीय राहुलजी गांधी घराण्याचा एक वारसा, एक युवक जो खऱ्या अर्थानं आपल्या पूर्वजांची परंपरा या ठिकाणी सांभाळत आहे. जोड़ो जोड़ो नफरत छोड़ो भारत जोड़ो. आपकी आवाज होनी, भारत जोड़ो तोड़ रहे वो हम जोड़ रहे. नफरत छोड़ो भारत जोड़ो. राहुल जी संकलन चलेगा, बिखरे वतन को कौन जोड़ेगा, दिल से दिल को कौन जोड़ेगा. जोड़ो 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 जोड़ो. होळी हा अत्यंत पवित्र असा सण जो आदिवासी बांधवांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. मानवी संस्कृतीचा इतिहास म्हणतो की माणसाच्या जीवनात अग्नी निर्माण झाला आणि त्याचं आयुष्य बदललं. सर्वच धर्मांमध्ये अग्नीला अत्यंत पवित्र मानलं जातं, मात्र सर्वात पवित्र मानतो तो आदिवासी. आणि फाल्गुन महिन्याच्या चंद्रदर्शनानंतर होळीची सुरुवात या ठिकाणी केली जाते. तीच मान्यतेची होळी या ठिकाणी आपण माननीय राहुल गांधी यांनी जी मान्यता मांडलेली होती
त्या मानतेची ही होळी या ठिकाणी प्रज्वलित झालेली आहे. होळीचा दांडा पडलेला आहे आणि त्याचा पहिला भाग अर्थात सिगू, हा सिगू जो आहे तो राहुलजींना प्रसाद म्हणून अर्पण केला जाणार आहे. त्यानंतरचा दुसरा भाग माननीय माजी मंत्री, ज्येष्ठ विधिज्ञ आणि ज्येष्ठ आमदार के.सी. पाडवी साहेब यांना आयोजक म्हणून या ठिकाणी प्रदान केला गेलेला आहे आणि इथून खऱ्या अर्थानं विजयाचा पर्वाला सुरुवात होणार आहे. ही होळी खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांना प्रेरित करते. होळीच्या समोर घेतलेली शपथ आणि या शपथेशी आपल्याला प्रामाणिक राहावं लागतं, म्हणून सर्वजण आज या ठिकाणी शपथबद्ध होत आहेत. आम्ही या देशाच्या विकासात आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हाच संदेश या होळीच्या पूजनानं या ठिकाणी दिला गेलेला आहे. माननीय राहुलजी आणि सर्व मान्यवर यांचं मंचाकडे आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांनी मित्रांनो आपण राहुलजींचं स्वागत करूया. नंदुरबारची जनता गांधी परिवाराच्या सोबत आहे हे आपण निश्चितपणाने या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि आपली ही संख्या खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सिगूचा प्रसाद घेऊन माननीय राहुलजी या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं मंचावर स्वागत करूया. जोरदार टाळणे आपण राहुलजींना धन्यवाद देऊया. या अत्यंत प्रचंड अशा रणरणत्या उन्हामध्ये देखील हा युवक तुम्हा सर्वांसाठी या ठिकाणी आलेला आहे. पुन्हा एकदा मंचावरील सर्व मान्यवरांचं शब्दसुमनांनी स्वागत करत मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविकासाठी माननीय के.सी. पाडवी साहेब यांना मंचावर निमंत्रित करतोय. माननीय के.सी. पाडवी साहेब. जोरदार टाळ्याने आपण माननीय के.सी. पाडवी साहेब यांचं स्वागत करूया. मी सगळ्यांना यहामोगीची घोषणा देतो. जय यहामोगी, जय यहामोगी. आणि यांचं स्वागत करायला सुरुवात करतो. हमारे भारत के आधुनिक भारत के आधुनिक शांति दूत, हमारे सबके आदरणीय नेता श्रीमान जी राहुल जी गांधी का शिवाजी महाराज, श्याम महाराज, फूले अंबेडकर की भूमि पर शहीद शिरीष कुमार की धरती पर बहुत बहुत हार्दिक स्वागत है. मैं उनको प्रणाम करता हूं और होली की भी शुभकामना देता हूं और सब आपके सबके तरफ से उनको ये धन्यवाद मानता हूं कि पूरे देश का एक राजनीति, एक प्रगति और हुकुमशाही को खत्म करने के लिए, राज्य घटना को, संसद को बचाने के लिए, संविधान को बचाने के लिए और यहाँ की डेमोक्रेसी बढ़कर रहे, इसलिए उनको मैं धन्यवाद मानता हूं. उन्होंने आदिवासी की होली मनाई और उन्होंने होली का जो पहला पार्ट होता है जो आपको दिखाया गया वो तोड़ा है. अभी तक मैं भी डरता हूं तोड़ने में, नहीं टूटा तो नसीब अच्छा नहीं ऐसा होता है. लेकिन
राहुल जी गांधी साहब ने वो होली का जो पहला पार्ट है जो आपको सबको दिखाया वो तोड़ा है। इसका मतलब पक्का है, नंदुरबार से जब भी शुरुआत होती है देश की राजनीति बनती है, यहां से राजनीति बनेगी और होली माता की जो पूजा की गई है पूरे देश को अपने तरफ से बहुत अच्छे तरीके पर बहुत अच्छे इसमें लेकर जाने वाली है। देश आगे बढ़ेगा, डेमोक्रेसी बढ़ेगी, संविधान बचेगा, ये मुझे उम्मीद है। इसलिए मैं राहुल जी को धन्यवाद मानता हूं, उनको धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। एआईसीसी के नेतागण, गुजरात से आए हुए नेतागण, एमपीसीसी नेतागण, भाई और बहनों, पत्रकार मित्र हो, आपका सबका मैं यहां स्वागत करता हूं। ये तो पक्का है, हमारा अपना देश जल रहा है, मणिपुर जल रहा है, सब तरफ आग ही आग लगी है, आग लगाई गई है और इस आग को बुझाने के लिए एक शांति का पैगाम लेकर आए हैं हमारे शांति दूत श्रीमान जी राहुल जी गांधी। और ये आग बुझाने का काम पूरे देश में होने वाला है, इसलिए मैं उनको वापस एक बार सब तरफ से यानी आपके माध्यम से उनको धन्यवाद देना चाहूंगा। देश में, हमारे देश में सब तरफ नफरत की, प्यार मोहब्बत मानवता की जो दुकान लगाई है, उन्होंने नफरत के, इंसानियत नफरत की दुनिया में इन्होंने जो दुकान लगाई है वो प्यार मोहब्बत और शांति और क्या बोलते मानवता की दुकान लगाई है। उस दुकान में हम भी, अब यहाँ की जो जनता है, मैं आपको सबको रिक्वेस्ट करूंगा, आपको विनती करूंगा, हमने भी गौतम बुद्ध के नाम पर, वर्धमान महावीर के नाम पर, महात्मा गांधी के नाम पर, नेल्सन मंडेला के नाम पर यहाँ अपनी भी दुकान